दर्शक हो, आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी। नाडी तालुका माढा येथे पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी बालाजी तांबेसह दोघांना मुंबई उच्च न्यायालयानं अटकपूर्व जामीन मंजूर केला। यातील फिर्यादी आणि आरोपी यांच्यामध्ये घटनेपूर्वी भांडणं झाली। घटनेदिवशी फिर्यादी हे मोटरसायकलवरून गावातील दूध डेअरी समोरून जात असताना आरोपींनी पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून फिर्यादीला जातीवाचक शिवीगाळ केली आणि खोऱ्याच्या लोखंडी पाईपनं फिर्यादीला मारहाण केली। अशा आशयाची फिर्याद कुर्डुवाडी पोलीस ठाण्यामध्ये दाखल होती। आरोपी बालाजी तांबे आणि संतोष तांबे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज बार्शी सत्र न्यायालयानं फेटाळला होता। त्यानंतर आरोपी बालाजी तांबे आणि संतोष तांबे यांनी ॲडव्होकेट जयदीप माने यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला। या अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांच्या समोर झाली। आरोपीचे वकील ॲडव्होकेट जयदीप माने यांनी आपल्या युक्तिवादामध्ये न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं की फिर्यादीनं फिर्याद देण्यास 3 आठवड्यांचा अक्षम्य विलंब केलाय। याउलट आरोपीनं घटनेदिवशी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत फिर्यादी हा आपल्याला अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात गुंतवण्याची धमकी देत आहे असं म्हटलंय। यावरून फिर्यादीनं केलेल्या अॅट्रॉसिटीचा आरोप धादांत खोटा आहे असा युक्तिवाद त्यांनी केला। या प्रकरणात आरोपीतर्फे ॲडव्होकेट जयदीप माने यांनी तर सरकारतर्फे ॲडव्होकेट संगीता शिंदे यांनी काम पाहिलं। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।